हा जर फॉर्म तुम्ही भरला नाही तर तुमचं मतदान यादीतून नाव कट होऊ शकतं. तर हा आहे SIR फॉर्म. हा फॉर्म कसा भरायचा हे अगदी सोप्या भाषेत मी तुम्हाला समजून सांगणार आहे. तर मित्रांनो, हा जो फॉर्म आहे तो तुम्हाला BLOने तुमच्या घरी आणून दिला असेल. जर मिळाला नसेल तर BLOशी संपर्क साधून तो तुम्ही मिळवू शकता. आता इथे तुम्हाला BLOचे नाव व कॉन्टॅक्ट नंबर दिसेल. याद्वारे तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकता. त्याच्याच खाली मतदाराचे नाव, मतदार ओळखपत्र क्रमांक, पत्ता, अनुक्रमांक, भाग क्रमांक आणि नाव, विधानसभा किंवा लोकसभा मतदारसंघाचे नाव व राज्य हे सगळे ऑटोमॅटिकली इथे फिल झालेले असेल. ही तुमची वैयक्तिक माहिती आहे. या भागाला तुम्ही हात लावायचा नाही, कोणत्याही प्रकारची खाडाखोड करायची नाही. तुमच्या वैयक्तिक माहितीच्या बाजूलाच अजून काही ऑप्शन किंवा गोष्टी तुम्हाला दिसून येतील. पहिल्या भागात दिसेल तुम्हाला स्कॅनर, त्यानंतर तुमच्या मतदान कार्डवर जो फोटो आहे तो तुम्हाला इथे दिसेल. आता त्याच्या बाजूला तुम्हाला रिकामा एक भाग दिसेल, तिथे लिहिले असेल सध्याचा फोटो लावा. या ठिकाणी तुम्हाला सध्याचा पासपोर्ट साईज फोटो इथे चिटकवायचा आहे. तुमच्या वैयक्तिक माहितीच्या खाली तुम्हाला अजून एक बॉक्स दिसेल. इथे लिहिलेलं आहे की मागील SIRच्या मतदान यादीतील मतदाराचा तपशील. आता हा पहिल्या क्रमांकाचा बॉक्स कधी भरायचा, तर जर तुमचं नाव 2002च्या मतदान यादीमध्ये असेल तरच हा पहिला बॉक्स जो दाखवलेला आहे तो भरायचा आहे. म्हणजे तुमचे नाव 2002च्या मतदान लिस्टमध्ये असेल तरच हा पहिल्या क्रमांकाचा बॉक्स भरायचा आहे. तुमचं नाव जर 2002च्या मतदान लिस्टमध्ये नसेल तर हा पहिला बॉक्स सोडून द्यायचा आहे, भरायचा नाही. आता तुमचं नाव 2002च्या लिस्टमध्ये आहे का हे कसं पाहायचं? अगदी सोपं आहे. तर तुम्हाला गुगलवर जाऊन सर्च करायचं आहे वोटर्स ECI. ही गव्हर्मेंट ॲप्लिकेशन आहे वोटर ID चेक करण्यासाठी, तुमची वोटर माहिती चेक करण्यासाठी. इथे आल्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे. इथे तुम्हाला दिसेल सर्च युअर नेम इन लास्ट SIR. ह्या बटनावर क्लिक करायचं आहे. ह्या बटनावर क्लिक केल्यानंतर एक पॉपअप ओपन होईल. हा जो पॉपअप आहे याच्यामध्ये तुम्हाला तुमची माहिती भरावी लागेल. जसे की स्टेट भरायचं आहे. स्टेटमध्ये तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे महाराष्ट्र. त्यानंतर तुम्हाला तुमचा डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. जिल्हा सिलेक्ट झाल्यानंतर तुम्हाला पुढचा रखाना सिलेक्ट करायचा आहे असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी, म्हणजेच तुमचा मतदारसंघ 2002मध्ये जो होता तो. त्याच्यानंतर त्याच्याच खाली तुमचं मतदार ज्या SIR जी लिस्ट होती त्याच्यामध्ये तुमचं जे नाव असेल इलेक्टोर फुल नेम ते तुम्हाला ॲड करायचं आहे. हे सगळं ॲड झाल्यानंतर खाली स्क्रोल करून इथे जो तुम्हाला कॅप्चा दिला असेल तो या रखान्यामध्ये टाकायचा आहे आणि सर्च बटनावर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर 2002मध्ये जी लिस्ट आहे त्याच्यामध्ये तुमचं नाव आहे की नाही ते तुम्हाला दिसून येईल व त्यानुसार तुम्ही ही माहिती तुमच्या आत्ताचा जो SIR फॉर्म आहे जो तुम्ही आणलेला आहे BLOकडून त्याच्यामध्ये भरायची आहे. समजा हे करण्यास ही अडचण येत असेल तर जो BLO क्रमांक व BLO नेम जे वर ह्या फॉर्मच्या वर दिलेला आहे तेथे संपर्क साधून BLOकडून ही माहिती तुम्ही घेऊ शकता. आता पहिल्या बॉक्समध्ये तुम्हाला कोणता तपशील भरायचा आहे, तर मतदाराचे नाव, मतदार ओळखपत्र क्रमांक उपलब्ध असल्याचंच लिहायचं आहे, नातेवाईकाचे नाव, नाते त्याचे कोणते आहे, जिल्हा, राज्य, मतदारसंघाचे नाव, हे सर्व माहिती भरायची आहे. आता याच्याखाली 3 रखाने आहेत, मतदारसंघ क्रमांक, यादी, भाग क्रमांक व अनुक्रमांक. हे 3 भाग तुम्ही भरू नका. BLOकडे जेव्हा तुम्ही जाल किंवा BLO तुमच्याकडे येईल तेव्हा ही माहिती ते भरून देतील, किंवा तुम्ही जी 2002ची लिस्ट काढली होती, तुम्हाला जे सांगितली होती त्या ऑफिशियल साईटवर जाऊन तेथेही तुम्हाला ही माहिती मिळेल. तिथून माहिती घेऊन ही इथे भरून टाका. आता समजा 2002च्या मतदान यादीमध्ये तुमचं नाव नाही तर कोणता रखाना भरावा लागेल, तर हा 2 क्रमांकाचा रखाना तुम्हाला भरायचा आहे. लक्षात ठेवा 2002च्या मतदान यादीत नाव नसेल तरच हा 2 नंबरचा रखाना भरायचा आहे. आता इथे तुम्हाला कोणता तपशील व माहिती भरायची आहे, तर इथे वर दिले आहे बघा, वरील रकान्यात ज्याचे नाव नमूद आहे त्याच्या नातेवाईकाचा मागील SIRमधील तपशील ह्या बॉक्समध्ये लिहायचा आहे. म्हणजे जो वर तुम्हाला जो ऑटोमॅटिकली तिथे नाव हे सगळं आलेलं तुमचं, त्याचे जे नातेवाईक असतील त्यांचा मागील SIRमधील जो तपशील असेल, जी माहिती असेल ती इथे भरायची आहे. जसे की समजा तुमचा 2002च्या मतदान लिस्टमध्ये तुमचं नाव नाही आहे, SIRमध्ये नाव नाही, तर तुमचे वडील असतील, आई असतील, भाऊ असतील, काका असतील, मावशी असतील, ह्यांचं नाव जर मागील SIRमध्ये असेल तर त्यांचं नाव तुम्हाला नाव व त्यांचे बाकीचे डिटेल्स इथे लिहायचे आहेत. आता समजा तुमच्या वडिलांचं नाव हे 2002च्या व मागील SIRच्या
जी लिस्ट होती त्याच्यामध्ये आहे, तर त्यांची इथे माहिती लिहायची. जसे की तुमच्या वडिलांचे नाव, मतदार ओळखपत्र क्रमांक उपलब्ध असल्यास लिहायचं आहे, नातेवाईकाचे नाव, त्यांचं कोणतं नाते आहे, वडील आहेत की कोण आहेत, जिल्हा, कोणत्या जिल्ह्यामध्ये त्यांचं ते मतदान कार्ड होतं, त्या राज्याचे नाव व मतदारसंघाचे नाव, ही संपूर्ण माहिती इथे भरायची आहे. मी तुम्हाला ऑनलाईन 2002च्या SIR लिस्टची कशी तपशील काढायचा आहे, कशी माहिती काढायची ती सांगितलं होतं. तिथून तुम्हाला ही माहिती मिळून जाईल. तिथे तुम्ही तुमच्या नातेवाईकाचे नाव सर्च करावं, तिथून सर्व माहिती घ्या व इथे तपशील भरा. मतदारसंघ क्रमांक, यादी भाग क्रमांक व अनुक्रमांकही तिथून तुम्हाला मिळून जाईल. आता येतो तिसरा बॉक्स. हा तिसरा बॉक्स सर्वांनी भरायचा आहे. आता समजा तुमचं 2002च्या SIR लिस्टमध्ये पण नाव नाही आहे आणि 2002च्या SIR लिस्टमध्ये तुमच्या नातेवाईकांचं पण नाव नाही आहे. या कंडिशनमध्ये सुद्धा तुम्ही हा फक्त रखाना किंवा तपशील भरून तो सबमिट केला तरी तुमचं SIRमध्ये नोंदणी होऊ शकते. अशी परिस्थिती असेल तर हा तिसरा नंबरचा जो बॉक्स दाखवला आहे तो भरायचा आणि त्याच्याबरोबर जे काही डॉक्युमेंट कागदपत्र लागतील ते BLOकडे सबमिट करायचे. आता या तिसऱ्या क्रमांकाच्या बॉक्समध्ये तुमची स्वतःची माहिती भरायची आहे. जसे की तुमची जन्मदिनांक झाली, आधार कार्ड ते ऐच्छिक आहे, तुम्ही तिथे ॲड करू शकता किंवा नाही केलं तरी चालेल. मोबाईल क्रमांक, तुमच्या वडिलांचे किंवा पालकांचे नाव, वडिलांचा किंवा पालकांचा मतदार ओळखपत्र क्रमांक तोही उपलब्ध असल्यास इथे नोंदवायचा आहे. आईचे नाव, आईचा मतदार ओळखपत्र क्रमांक उपलब्ध असल्यासच इथे नोंदवा, नसलं तरी चालेल. जर पती असेल किंवा पत्नी असेल त्यांचे नाव इथे लिहायचे आहे किंवा त्याच्या खाली पती किंवा पत्नीचे मतदार ओळखपत्र क्रमांक हेही उपलब्ध असल्यास नोंदवायचं आहे, नाही नोंदवलं तरी चालेल. तर संपूर्ण फॉर्म भरून झालेला आहे आपला. आता सगळ्यात खाली तुम्हाला स्वतःची सही करायची आहे किंवा कुटुंबातील कोणताही प्रौढ सदस्य असेल त्याची सही किंवा डाव्या अंगठ्याचा ठसा घ्यायचा आहे व त्याचा नातेसंबंध ते नमूद करायचा आहे. दिनांकासह ज्या दिनांकाच्या दिवशी तुम्ही सही कराल तो दिनांक इथे टाकायचा आहे आणि सगळ्यात खाली मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणजेच BLO अधिकारी इथे सही करतील त्यांची. हा जो फॉर्म आहे तुम्हाला ऑफलाईन भरून द्यायचा आहे. तुमचे जे कोणी BLO अधिकारी असतील त्यांच्याकडे जाऊन तुम्ही हा फॉर्म भरून घ्या किंवा तो फॉर्म तुम्ही घरी घेऊन या व घरी भरा. सर्व माहिती भरल्यानंतर तो फॉर्म BLOला परत नेऊन द्या. आता याच्यासोबत तुम्हाला कोणती कागदपत्रे द्यावे लागतील तर आधार कार्ड द्यावं लागेल, पॅन कार्ड द्यावं लागेल, जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला हाही द्यावा लागू शकतो. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल व आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी या व्हिडिओला शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.